मम्मी त्यांचा व्लॉग शूट करायला लावलाय. नानी नवीन काकाची, आपला नवरा प्रतीक काका. 100K सबस्क्रायबर झालेले असतात. आता कपडे वगैरे घालून रेडी झालोय आणि आता सोजल पण आला आपला व्लॉग शूट करायला. सोजलला बोलवलेला मी. तर आता सध्या काय मेकअप बिकअप केला ना. आता दिदी आले, चला दिदीकडून मेकअप करून घेऊया. तर आता दर फेरीसारखं लेन्स लावायला लावलेत. दीदीच्या लग्नाची प्रॅक्टिस. तिथं नको, मला दिसत शेड लक्षात ठेवते मी. डोल्यांचा वाटायला लागला म्हणून कुठे नेत नाही. लावून तरी घेतो. तर आता लेन्स लावून झालेत आणि जरा हलका हलका मेकअप करायला लावलाय. तर आता आपला मेकअप बिकअप पूर्ण रेडी झाला. लेन्स वगैरे पावडर वगैरे लावून पूर्ण सेट झालोय. आता जाऊ बाहेर, बघू काय चाललंय. तर आम्हाला इथं आता बसल्या बसल्या 1:30 वाजायला आले. तर आता चाललो आम्ही. दे चला चल. तर आपला मंडप पण आता समोरच आहे. इथून हा मंडप. तर आता आम्ही आलोय बंगल्याच्या वरती. बंगल्याच्या वरतून शूट करायला, कारण इथं खूप आवाज आहे आणि हा पूर्ण आपला मंडप आहे इथून. तर आता आम्ही इथून वरतून शूट करतोय कारण खाली खूप गोंगाट आहे. खाली शूट करायला जमत नाही आहे. तिथं नवऱ्याचा काय हल्दीचा कार्यक्रम चालू आहे. आपण थोड्या वेळात जाऊ खाली. त्यांचं काय चालतं तेवढं चालू आहे. फोटो सेशन वगैरे सर्व चालू आहे. तर काहीच आता आम्ही चाललो परत बंगल्याच्या खालतून शूट करायला. वरतूनची एक क्लिप झाली. आता आम्ही चाललोय ज्यूस ट्राय करायला. दोन्ही ट्राय करू आपण. कुठले दोन? असं आहे हाय ठीक आहे. आईस्क्रीम तू पण ट्राय कर. माझ्या द्या. यो बेटर आहे. याच्या हॉट चॉकलेटचा गरम केला ना, हॉट चॉकलेट सारखा वाटेल. तर आता इथं पूर्ण गर्दी झाली आहे. इथं अजून एक ब्लॉग सुरू आहे बनवचा. आत्या काय अशी बसले तू? हा बसलाय काय कोण? काय अशी एकटीच बसले? हा या ना. हो तू काय आज एकटी बसले? काय तुझा? ही बघ किती काळी दिसते. फोटो तुला ब्लॉग मध्ये घेतोय ना, अजून काय पाहिजे? मम्मीच्या किती हालत लावलंय. फोटो घेऊ तुमचा. इथं मम्मी त्यांचा व्लॉग शूट करायला लावलाय. मस्त का? आणि इथं अजून गर्दीचं आम्ही वेट करते सध्या. गर्दी खाली व्हायची कारण प्रतीक काकाच्या इथे जाऊन शूट करायचं आहे थोडा. फोटो निघेल अभी.
जरा एक सेकंड. येत आपला नवरा प्रतीक काका. मी आता प्रवीण काका चॅनल काय झाला पूर्ण ब्लॉग बनवला आणि ब्लॉगमध्ये प्रवीण काका दाखवला नाही असं काम झालं म्हणून आता पहिला आता बरोबर. आणि आमची नानी आमची प्रवीण काकाची चलो आता. आणि प्रवीण काकाच्या लग्नाचा ब्लॉग बनवलेला पण अख्ख्या ब्लॉगमध्ये प्रवीण काकाला दाखवला नाही. होतो ना स्टेजवर. तसं नाही पण सेम साखरपुड्याला आणि लग्नाला पूर्ण ब्लॉग मी बघितला परत. पण लग्न नवऱ्याला पण नाही दाखवलं नवरी पण नाही दाखवलं. एंट्री वगैरे सर्व दाखवला. यावेळी इम्प्रुव्हमेंट आहे तुझी. यावेळी थोडासा बेटर आपण ट्राय केला आहे. आपल्याकडे कॅमेरा पण चांगला आहे यावेळी आणि कंटेंट पण चांगला आहे. इम्प्रुव्हमेंट पण आहे. 1 वर्ष झालं आहे ब्लॉगिंगला. इम्प्रुव्हमेंट आहे. आता प्रवीण पण व्हायच्या लग्नाचा अजून थोडा चांगला तोपर्यंत 100K सबस्क्रायबर झालेले असतील. ट्राय करू तोपर्यंत 100 केला. आता इथं ग्रुप फोटो काढायला लावलाय मम्मीचा आणि काकेजांचा. आणि इथे नवऱ्याचा अजून फोटो सुरू आहे. काढला कॅमेरामध्ये बघ मी ब्लॉग शूट करते. काढा. तर गाईज आता तर तुम्हाला टाईम दाखवतो. टाईम बघा 3शी जास्त झालं त्याने अजून आम्ही जेवलो नाही. एवढ्याला मी नुसतं फोटोज काढत होतो. आणि आता सध्या चाललो आम्ही जेवायला. चल जेवून घेऊ आता लय भूक लागली. कारण आता सकाळपासून मी फक्त 2 केली खाल्लेली. थोडा बल्किंगचा एक खाल्लेला आणि त्याच्यावरतून काय नाही. तर आता आम्ही चाललो जेवायला. तर चला जाऊया. तर आता आम्ही आलो आहे जेवायला. नाही का कोणता बल्किंगसाठी गुलाबजामुन. बल्किंगवर आहे मी. अजून एक बल्किंगवर आहे भाई. बल्किंगसाठी एवढा तर करायलाच लागतो. मसल गेम. अनुज आणि सोजल बसलो आहे जेवायला. आपल्या मेनूमध्ये वरण भात, ही डाळ आहे कोणती तरी, पनीर, पापड आणि गुलाबजामुन. तर आता आमचं जेवण झालं आहे आणि आम्ही चाललो आता घरी.